श्री गुरुदेव दत्त. भगवान महादेवाची पूजा करताना हे नियम पाळले जातात. हिंदू धर्मात भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात. म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हणतात. ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते, महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते, अशी मान्यता आहे. शंकराच्या साधकांच्या जीवनात कधीही विस्मरण, दुःख, दुर्दैव येत नाही. आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरा सारखा दुसरा पर्याय असू शकत नाही. भगवान शंकराच्या अनेक मंत्राचा जप करू शकता. शंकराच्या पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतीला आनंद वाटतो. सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे, कारण भगवान शंकर आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाने अर्पण करून पूर्ण करू शकतात. परंतु त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत. प्रत्येक शिवभक्ताने नेहमी पाळावे. काळे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा कधीही करू नये. असे केल्याने भगवान शिव कोपतात असे मानले जाते. शिवाची पूजा नेहमी पांढरे आणि धुतलेले कपडे घालूनच करावी. जर तुम्ही भगवान शिवाच्या पूजेमध्ये भगवान शिवाची आवडती वस्तू म्हणजे बेलपत्र अर्पण करत असाल तर नेहमी त्यांच्या देठाचे टोक तोडूनच अर्पण करा, ज्याला वज्रभाग म्हणतात. यासोबतच या बेलपत्राचा गुळगुळीत भाग खाली आणि खडबडीत भाग वरच्या बाजूला ठेवा. शिवाच्या पूजेमध्ये कधीही फाटलेल्या बेलाची पाने अर्पण करू नका. शिवतीर्थ पिऊ नये. मात्र स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ पिण्यास ग्राह्य आहे. शिवपूजा झाल्यावर निरांजन ओवाळून होताच लगेच वेळ न दवडता नैवेद्य दाखवावा लागतो. शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये. भगवान शिवाच्या पूजेत जप करावयाच्या मंत्राचेही स्वतःचे विधान आहे. शिवमंत्राचा जप नेहमी रुद्राक्षाच्या माळेने करावा. जप करताना नेहमी गोमुखीमध्ये रुद्राक्षाची जपमाळ ठेवावी आणि ती कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे जप करावा. शिवाला कधीही तुळस वाहू नये. फक्त शालिग्रामवर वाहिलेली तुळस शिवाला चालते. भगवान शंकराची पूजा करताना दिशांची विशेष काळजी घ्यावी. औदरणी शिवाकडून इच्छित आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी. शंखाचे पाणी शिवाला वाहू नये. शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो. लक्षात ठेवा, चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका. तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही.
शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुंकुवाचा टिळा कधीही लावू नये. शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा. भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका. जेथून दूध वाहते तेथेच थांबवा आणि परत जा. हे शिवपूजेचे महत्त्वाचे नियम आहेत. असे बरेच नियम शिवपूजेमध्ये आहेत. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.